मोस्ट ऑफ दी लोकांच्या मार्केटिंग म्हणलं की पहिल्यांदा डोळ्यासमोर येतात ते म्हणजे बॅग घेऊन फिरणारे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह किंवा आपल्या दारावर येणारे सेल्समन किंवा आपण ज्यावेळेला कार घ्यायला जातो किंवा दुकानात कुठलीही गोष्ट खरेदी करायला जातो त्यावेळेला पहिल्यांदा समोर येतात ते तिथले सेल्स करणारे लोक. तर जनरली आपल्या इथे लोकांना असं वाटतं की सेल्स इज इक्वल टू मार्केटिंग. मार्केटिंग म्हणजे सेल्स आहे. त्याच्यामुळे पण बरेच जण मार्केटिंगचा जॉब म्हणजे सेल्सचा जॉब असेल तर ते मार्केटिंगचा जॉब सांगतात, किंवा जर मार्केटिंगचा जॉब करतोय असं कोणी सांगितलं तर डोळ्यासमोर पहिल्यांदा सगळ्यांची हीच इमेज येते की कुठल्या तरी कंपनीचं सेलिंग किंवा कुठल्या तरी कंपनीच्या प्रोडक्टचं तो सेलिंग करत असेल. तर असं नाही आहे. आपण ह्या व्हिडिओमध्ये पहिल्यांदा आज मार्केटिंग म्हणजे काय आहे एक्झॅक्टली आणि ते काय आहे हे समजून घेणार आहोत. नमस्कार, माझं नाव अतुल, दवंडीमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण एकदम डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. तुम्हाला सोप्या भाषेत समजेल असं मी सांगायचा प्रयत्न करणार आहे. तर सुरुवात करूया. तर एक उदाहरण घ्या. एक सुरेश म्हणून एक माणूस आहे, मुलगा आहे, आणि तो ऑफिसला जातो रोज. आणि तो एका गावात राहतो आणि त्या गावामधून तो सिटीमध्ये, जवळच्या सिटीमध्ये तो ऑफिसला जातो रोज त्याच्या. आणि जाताना तो गाडीवरून जातो. त्याच्या घरी एक त्याची 4 व्हीलरसुद्धा आहे. ठीक आहे. तर तो गेले 2 वर्ष झालं त्या ऑफिसमध्ये काम करतोय आणि तो रोज ऑफिसला जातो. त्याच्या गावातील अजून बरेचसे लोक पण आहेत जे शहरामध्ये काम करण्यासाठी जातात आणि छोटे मोठे कामं असतात, छोट्या गावावरून शहराकडे जात असतात. तर आता पावसाचे दिवस चालू झाले. ठीक आहे, पावसाचे दिवस चालू आहेत. मग सुरेश काय करतो, पावसाच्या दिवसात तो 4 व्हीलरने जातो पावसापासून संरक्षण होण्यासाठी, ऑफिसमध्ये पोहोचण्यासाठी. आणि म्हणजे ओव्हरऑल पावसात न भिजत जाण्यापेक्षा आपलं 4 व्हीलरला जावं म्हणून तो 4 व्हीलरनं जातो. मग तसंच तो पावसाचे पूर्ण 3-4 महिने जे काय असतील तो 4 व्हीलरनंच ऑफिसला जात असतो. तर सुरेशला काय दिसतं की प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीनं पावसाळ्यात त्याचा मॅनेजमेंट चेंज करतो. आता काही लोक जी बसनं जात असतील ती गावातल्या कुठल्या तर ज्यांच्याकडे 4 व्हीलर आहे त्यांच्याकडनं जायला लागतात, तो बघतो. गावात काही 2 व्हीलरवरनं जे जात आहेत ते काही जण बसने जायला लागतात, किंवा काही जण काम पुढे ढकलतात किंवा कॅन्सल करतात, काही जणांना कंपल्सरी जावं लागतं. तर बेसिकली काही पावसामुळं लोकांची तारांबळ उडते आणि कामामध्ये व्यत्यय येतो, कुठलंही काम असू दे. तर हे तू बघत असतो सुरेश. आणि बऱ्याच बघता बघता त्याला ही गोष्ट लक्षात येते की प्रत्येकजण आपापल्या परीनं आपल्याकडे उपलब्ध असलेल्या साधनानुसार तो त्या पावसावर काहीतरी उपलब्ध नियम काढायचा, म्हणजे उपाय काढायचा प्रयत्न करतोय न भिजण्यासाठी. ठीक आहे, असं होतं. मग काय होतं, मग सूर्याच्या डोक्यात कल्पना येते की आपण एक नवीन व्यवसायाची कल्पना त्याला येते. तो काय करतो, तर त्याला एक होलसेलर माहीत असतो सिटीमध्ये छत्रीचा. तर तो त्याच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे छत्र्या असतात. तर त्याच्या डोक्यात येतं आपण ह्या सगळ्यांना छत्रीचा सेल चांगला होऊ शकतो बऱ्याच जणांना, तर आपण छत्री घेऊ. तर तो पहिल्यांदा काय करतो, त्या होलसेलर जो असतो सिटीमधला त्या छत्रीवाल्याकडे जातो आणि त्याच्याकडे बघतो कुठलेल्या प्रकारच्या छत्र्या आहेत. मग आता आजकाल मार्केटमध्ये बऱ्याच प्रकारच्या छत्र्या आहेत. एक तर प्राईजनुसार तो बघतो की किती प्राईजच्या किती छत्र्या आहेत. जवळपास कमीत कमी 300 रुपयापासून ते त्या छत्रीवाल्याकडे 4-4, 5-5 हजार रुपयाच्या ब्रँडेड छत्र्यासुद्धा असतात. तर सुरेशकडे खूप ऑप्शन असतात की होलसेलरकडनं आपण कुठली छत्री घ्यायची. मग त्यासाठी तो काय करतो की दुसऱ्या दिवशीपासून ऑब्झर्वेशन करायला चालू करतो, कोणाला काय गरज आहे, कुठल्या प्रकारची छत्री विकता येईल. तर तो पहिल्यांदा बघतो की जे महिला वर्ग आहे गावातला त्याचा, ज्यांना ऑफिस निमित्त किंवा लोकांना शाळेत म्हणजे त्यांच्या मुलांना शाळेत सोडायला जावं लागतं, त्यांच्याबरोबर फॅमिलीमधली कोणी बाकीचे मेंबर असतात, लहान मुलं असतात, त्यांच्याकडे काय होतं, त्यांनी काय गोष्ट ऑब्झर्व केली की त्यांच्या हातात खूप सामान असतं. जनरली ते येताना काहीतरी किराण्याचं सामान किंवा घरी लागणारं सामान घेऊन येत असतात. आणि गाडी त्यांची जर 2 व्हीलर असेल तर त्यांच्या डिकीमध्ये पण भरपूर सामान असतं. आणि अजून त्यांना हे दिसतं की रिक्षानं जातात त्या शक्यतो. लहान मुलं असतील तर त्या लहान मुलांचं पण थोडी बॅग असते, काय शाळेचे कपडे असतात, म्हणजे वॉटर बॅग वगैरे असते, हे सगळं सामान असतं, त्यांच्याकडे मल्टिपल असतं. तर त्याला लक्षात येतं की ह्यांना छोटी छत्री जर असेल तर ती उपयोगी येईल. तर त्यांना त्याला आठवतं की आपण होलसेलच्या दुकानात 3 फोल्डवाली पण छत्री बघितली, 2 फोल्डवाली पण छत्री बघितलेली, ती यांना कामी करेल, जेणेकरून त्यांच्या छोट्या डिकीमध्ये कमी जागेत किंवा त्यांच्या छोट्या पर्समध्ये पण ती छत्री बसू शकेल. तर त्यांना तिथे ते क्लिक होतं. परत एक तो म्हाताऱ्या लोकांना बघतो. म्हाताऱ्या लोकांना काठी टेकत जायची सवय असते. तर आहे ना, त्याला लगेच क्लिक होतं की म्हातारबा आहेत त्यांना काठी कम छत्री जर झाली तर ती खूप उपयोगी येईल. मग तो काय करतो, जी जुन्या टाईपची असते ती काळ्या कलरची मोठी छत्री, त्याचा वरचा दांडा लांब असतो, तुम्ही कदाचित बघितलं असेल, तर ती छत्री त्यांच्यासाठी योग्य पडलं असं त्याला लक्षात येतं. परत नंतर तो बघतो की कॉलेजला जाणारे स्टुडंट्स आहेत किंवा हे आहेत, त्यांना बॅगमध्ये मागे छत्री पाठवायची. त्यांना परत त्याला ते आठवतं की फोल्डिंगची छत्री पण काम येईल आणि मुलांना कसं त्या फोल्डिंगच्या छत्रीपेक्षा
जरा त्यांचं मुलांना तर बघतो की एका छत्रीमधनंच 4 ग्रुपमधला एक जण छत्री आणतोय, तर तो एक जण छत्री घेऊन जातोय आणि बाकी सगळी त्याच्या छत्रीत जातात. तर एका छत्रीमध्ये 3-3, 4-4 जण जातात ते त्याला दिसते. तर तो काय करतो, मग त्याला कळतं की ह्यांना मुलांना मोठी छत्री पाहिजे, थोडी हलकी पण पाहिजे, आणि स्टुडंट असल्यामुळे त्यांच्याकडे जास्त पैसे नसतात, स्वस्तातली पाहिजे, स्वस्त आणि मस्त साईजला मोठी छत्री पाहिजे, ती पण त्याला ती लक्षात येते तिकडे. तर मग तो काय करतो, हे सगळं ॲनालिसिस करतो वेगवेगळ्या प्रकारचं, आणि तो होलसेलरकडनं मोठा स्टॉक उचलतो. प्रत्येक छत्रीमधला 50 फोल्डिंगच्या 50 छत्र्या उचलतो. परत तुमच्या मोठ्या म्हातारबाबांच्या ज्या छत्र्या असतात दांड्याच्या, त्या 50 उचलतो. स्वस्तात मस्त साईजमध्ये मोठी असलेली कॉलेजच्या लोकांसाठी एक छत्री उचलतो, 50चा स्टॉक होतो. असा तो स्टॉक घेऊन येतो. ठीक आहे. आता तो काय करतो, हळूहळू बघायला लागतो आता विकायचं कसं. तर एक छोटं त्याचं दुकान असतं मित्राचं त्याच्या, तो ते भाड्यानं घेतो. गावात एक छोटं दुकान चालू करतो टपरीवरचं, तिथं त्यानं छत्री विकायला ठेवतो तो. परत तुम्हाला सांगतो तो त्याच्या ऑफिसमध्ये पण, आता गावातले बरेच जण ऑफिस जातात, तर ऑफिसमध्ये पण तो आहे ना बोलताना बोलून जातो सगळ्यांना की माझ्याकडे छत्र्या अवेलेबल आहे, तुम्हाला पाहिजे का, छत्र्या असेल तर बोलवेल, असं बोलता त्याच्या कम्युनिकेशनमधनं बोलून जातो की मला छत्र्या पाहिजेत आणि माझ्याकडे छत्र्या आहेत, तुम्ही ती वापरू शकता. परत शाळेला जाणारे विद्यार्थी असतात, तो काय करतो, त्याच्या अजून एक 2 मित्रांना सांगतो जे तुम्ही शाळेच्या भागात जावा, शाळेच्या बाहेर पण तुमच्या आपल्या छत्र्या आहेत त्या विकायला ठेवा. तिथल्या काही दुकानातल्या त्याचं किराणा मालाचं मित्राचं एक दुकान असतं शाळेजवळ, त्या शाळेच्या किराणा मालाच्या दुकानावर पण तो चित्र ठेवतो. किराणा मालाला सांगतो की आपल्या छत्र्या चांगल्यात, माझ्याकडनं घे, तू त्याला विक. तिथं शाळेतल्या लेडीज ज्या येतात शाळेत सोडायला त्यांना तो भेटतो. तो कॉलेजच्या बाहेर पण सेम करतो. स्टेशनरीवाला पण तो एक जण गाठतो, त्याला पण एक कमिशन ठरवून देतो की एवढ्या छत्री मागू तुला एवढं मिळेल, तो तिथं पण छत्री ठेवून देतो. ठीक आहे. तर हे सगळं एक आपण उदाहरण बघितलं आणि असं हळूहळू तो व्यवसाय करायला सुरुवात करतो. आता आपली स्टोरी इथेच थांबते, पण ह्यातनं आपण आता समजून घेणार असं मार्केटिंग म्हणजे काय. आता सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांना वाटेल की बऱ्याच लोकांना वाटेल की मार्केटिंग म्हणजे काय, त्यांना जे ऑफिसमध्ये सांगितलं म्हणजे मार्केटिंग केलं. हो, ते 100% बरोबर आहे, ते पण एक आहे मार्केटिंग. पण पहिल्यांदा हे समजून घ्या की मार्केटिंग हा लिटरली तुमच्या बिझनेसचा आत्मा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मार्केटिंगचा अर्थ बऱ्याच जणांना ॲडव्हर्टायझिंग हा लक्षात येतो. ॲडव्हर्टायझिंग म्हणजे जाहिरात करणं म्हणजे मार्केटिंग करणं. तर जाहिरात हा मार्केटिंगमधला एक छोटा भाग आहे. ते आपण आता ह्या स्टोरीमधनं हळूहळू समजून घेऊया. मार्केटिंगची पहिली सुरुवात होते ती म्हणजे मार्केट रिसर्च आणि कन्झ्युमरच्या नीड काय आहेत, म्हणजे जे शेवटचं जे प्रोडक्ट तुमचं वापरणार आहे, जे काही तुमचं प्रोडक्ट, आता ह्या केसमध्ये सूर्याचं प्रोडक्ट आहे छत्री, तर छत्री कोण वापरणार आहे ह्याचं पूर्ण अंडरस्टँडिंग झाल्यावरच त्यानं छत्र्या विकत घेतल्या. तर हे पहिल्यांदा इथनं सुरुवात होती की मार्केट रिसर्च किंवा कन्झ्युमर रिसर्च हे पहिल्यांदा चालू होतं. त्याला सुरेशनं डायरेक्टली जाऊन छत्र्या आणल्या नाहीत. त्यानं पहिल्यांदा काय केलं की कुठल्या प्रकारच्या छत्र्या आपण घेऊ शकतो. बाजारात ते होलसेलर 10-20 प्रकारचे छत्र्या आहेत, पण ते सगळ्या स्टॉकमध्ये उचलणार का नाही. तर त्यानं बघितलं की आपल्याला जनरली 3 टाईपची लोक दिसतात. एक म्हातारा वर्ग आहे ज्याला टेकत जायला लागतं, एक शाळेत जाणाऱ्या महिलांचा वर्ग आहे ज्यांना छोटी छत्री पाहिजे, आणि तिसरा म्हणजे स्वस्तात मस्त कॉलेजच्या पोरांना एका छत्रीमध्ये 4 जण बसले तरी पाऊस लागणार नाही पाहिजे अशा छत्री पाहिजे. अशा 3 प्रकारच्या छत्र्याचा त्याने स्टॉक उचलला. हा आहे मार्केटिंगचा पहिला पार्ट, मार्केट रिसर्च. ठीक आहे. ह्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो मार्केटिंगमधला, ते म्हणजे तुमचं 4 P's ऑफ मार्केटिंग. हे कदाचित तुम्ही कुठेतरी ऐकले असतील. मार्केटिंगच्या भाषेमध्ये त्याला 4 P's ऑफ मार्केटिंग म्हणतात. 4 P's ऑफ म्हणजे काय, 4 शब्द P वरून आहेत. प्रोडक्ट, प्राईस, प्लेसमेंट आणि प्रमोशन. ओके, हे 4 P's आहेत. प्रोडक्ट, प्राईस, प्लेस आणि प्लेसमेंट आणि प्रमोशन. तर प्रोडक्ट, पहिली गोष्ट जसं आपण डिस्कस केलं, प्रोडक्ट म्हणजे काय, तुम्ही नक्की प्रोडक्ट सॉल्व्ह करण्यासाठी, लोकांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी कुठलं प्रोडक्ट निवडत आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा हे लक्षात घ्या, मार्केटिंग म्हणजे म्हणजे काही लोकांच्या मनात खूप निगेटिव्ह पद्धतीचं इम्प्रेशन आहे की मार्केटिंग म्हणजे लोकांना येडं बनवणं. तर असं नाही आहे. मार्केटिंगचा खरा उद्देश ॲक्च्युली हा आहे की तुम्ही जर एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत असाल तर तो योग्य पद्धतीने तुम्ही कसा सॉल्व्ह कराल, कुठल्याही व्यक्तीचा, कुठल्याही लोकांचा, तर तो कसा सॉल्व्ह कराल आणि तो सॉल्व्ह करून त्या लोकांना त्याचा उपयोग कसा होईल, ह्याला म्हणतात व्हॅल्यू जनरेट करणं. की फॉर एक्झाम्पल आता सुरेशकडं 4 व्हीलर पण होती. ठीक आहे. त्याला डोक्यात काय आलं की लोकांना पावसापासून संरक्षण झालं पाहिजे, कसं संरक्षण करता येईल, तर हे बघत होता तो. तर त्याला वाटलं असतं तर त्यांना 4 व्हीलरमध्ये सगळ्यांना आलटीपलटी बसवून त्यांच्या कामाच्या ठिकाणी सोडून पण आला असतं, त्याचा वेळ गेला असता. पण जर त्याला फक्त पावसापासून संरक्षण करायचं असतं तर हा पण उपाय होताच त्याच्याकडे. पण हा काय प्रॅक्टिकल उपाय नाही, एवढा वेळ काय त्याला नाही आहे, हे नाही आहे. त्याच्यामुळे त्यानं काय संधी बघितली की आपल्याला जर व्हॅल्यू द्यायची म्हणजे काय, न भिजणे ही व्हॅल्यू आहे. न भिजून देणं, सुखरूपपणे कपडे न भिजवता त्यांनी सगळ्यांनी आपापल्या ठिकाणी पोहोचावं हे.
तर हे व्हॅल्यू देण्यासाठी त्याने छत्रीचा उपयोग केला ह्या केसमध्ये. तर छत्री ही व्हॅल्यू काय प्रोव्हाइड करते की भिजून न देण्याची. ती छत्री उन्हात पण वापरू शकतात, छत्री कुठेही वापरू शकतात, ते भातारबाबा नंतर पावसाळा गेल्यानंतर ती टेकण्यासाठी पण वापरू शकतात. प्रत्येकाची व्हॅल्यू त्याच्यामध्ये छत्रीतनं मिळाली त्याला. तर हे प्रोडक्ट म्हणजे कशासाठी असतं तर व्हॅल्यू. पहिला पी जो आहे प्रोडक्ट, हा तुम्ही असा प्रोडक्ट निवडला पाहिजे की तुमचं ते व्हॅल्यू जनरेशन झाली पाहिजे, पुढच्याला काहीतरी उपयोग झाला पाहिजे. उगाच फक्त तुम्ही डोक्यात हे ठेवलं, आपण हे ठेवलं की बाबा पैसा कमवायचा आहे, मार्जिन कमवायचं आहे, तर तुमचं लॉंग टर्ममध्ये सर्वाइव्ह करू शकत नाही. उद्या जाऊन तुम्ही सारखं मग ट्रेंडच्या मागे लागणार, आता हे आलं ते आलं, ती विकूया हे विकूया, असं होऊ शकतं. म्हणजे हे बेसिक लेवलला मी सांगतोय. हे 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 जे गोष्टी आहेत ह्या छोट्या लेवलपासून, म्हणजे भाजीवाल्यापासून ते पूर्ण आपण ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या बघतो, मल्टीनॅशनल कारच्या कंपन्या असतील, मोठ्या मोठ्या बेवरेज असतील, हिंदुस्तान युनिव्हर्सल असेल, इव्हन गुगलसारख्या कंपन्या असतील, त्या ठिकाणी पण हे बेसिक फंड यूज होतात. 4 P's ऑफ मार्केटिंग ही खूपच आत्मा आहे कन्सेप्टची, आणि बिझनेसचा पण आत्मा आहे म्हणू शकता तुम्ही. पहिला पी झाला प्रोडक्ट, तर तुम्ही प्रोडक्ट कुठल्या व्हॅल्यूने निवडताय. दुसरा आहे प्राईस. आता भारतासारख्या मार्केटमध्ये जिथं खूप कॉम्पिटिशन आहे आणि लोक प्राईजला खूप महत्त्व देतात, अशा मार्केटमध्ये तर खूप जास्त महत्त्वाचं आहे प्राईस. प्राईस म्हणजे तुमच्या छत्रीची किंमत काय. जसं मी तुम्हाला सांगितलं, आता हे 3 प्रकारचे छत्रे आहेत. एक वेळ तुम्ही म्हातारबाबांना सांगू शकता की बाबा तुम्ही ही काठी म्हणून पण वापरू शकता आणि छत्री म्हणून पण वापरू शकता. तर थोडे पैसे तुम्ही त्या कॉलेजच्या पोरांपेक्षा बाबांकडनं जास्त कमवू शकता, घेऊ शकता. ते सुरेश घेऊ शकला असता. तर ते तिथं तुम्ही हे करू शकता. पण ॲट द एंड तुम्ही पण विचार करणार की म्हातारबाबांचा किती इन्कम आहे त्यांना किती छत्री परवडेल, त्यानुसार तुम्ही त्या प्रकारचा स्टॉक तुम्ही आणलाय. एका लिमिटच्यावर तुम्ही जर महाग छत्री विकत असेल तर विकली जाणार नाही. तसंच लेडीजना खूप छोट्या मोठ्या गोष्टी घ्यायच्या असतात. लेडीजचा हिशोब ठरलेला असतो, त्या खूप काटेकोर असतात जनरली. तर हे लेडीज हिशोबाच्या बाबतीत, तर ह्या लेडीजना तुम्ही त्यांची व्हॅल्यू पण सॉल्व्ह झाली पाहिजे, आणि त्यांच्या आवडीचं तुम्हाला डिझाईन असेल, कलर असतील, कलर ऑप्शन तुम्हाला द्यावे लागतील, आणि मग त्या सगळ्या त्या गोष्टी प्राईजमध्ये पण बसवता आल्या पाहिजे. तिसरा वर्ग म्हणजे आपला कॉलेजचा जाणार. तर त्यांच्या ते कॉलेजची मुलं असतात, ते खूप पैसे त्यांच्याकडे ऑलरेडी कमी असतात, किंवा पैसे असले तर त्यांचं अजिबात ते पैसे खर्च करत नाहीत पोरं, म्हणजे अशा गोष्टींसाठी. तर मग त्याला छत्री म्हणजे स्वस्तात मस्त आणायची, स्वस्तच असली पाहिजे. तर असं इथं प्राईसचं गणित आहे. आपण हे पूर्ण व्हिडिओमध्ये आपण फक्त या छत्रीचं मी उदाहरण का घेतले आणि सुरेशचं उदाहरण का घेतले, तर तुम्हाला एक केस स्टडी म्हणून ते इझिली समजावं म्हणून. तुम्ही कुठलीही केस घ्या, तुमचा वैयक्तिक व्यवसाय असेल, कुठलाही असेल, तुम्ही एकदा अनालिसिस करून बघितलं तर तुम्हाला ह्या गोष्टी लगेच लक्षात येतील की कशा आहेत. तुम्ही कमेंटमध्ये पण मला विचारू शकता, आपण कमेंटमध्ये पाहिजे तर केस स्टडी म्हणून डिस्कस करू, किंवा नवीन एक व्हिडिओ स्पेशल म्हणून प्लीज कमेंटमध्ये तुम्ही सांगा. तर दुसरं होतं प्राईस. तिसरं आहे प्लेस म्हणजे काय. प्लेस म्हणजे डिस्ट्रीब्युशन. आता सुरेशने काय केलेलं, सुरेशनं दुकान 2 ते 3 ठिकाणी प्लेस केलं. प्लेस म्हणजे काय की तुमचं प्रोडक्ट योग्य ठिकाणी मिळालं पाहिजे. छत्री जर त्यानं ऑफिसमध्ये बिल्डिंगमध्ये, तो आतल्या बिल्डिंगमध्ये बसला, ऑफिसमध्ये गेलो त्यानं छत्री, लिफ्टमधनं बाहेर आल्यावर छत्री विकायला बसला तिथं तो, तर त्याचं कदाचित हे होणार नाही. कारण सकाळी गडबडीत आलेलं असतात, पावसातनं भिजलेलं असतं तिथे, आणि लवकर पण ऑफिसचं काम चालू करायचं म्हणून ते आले तिथे घेणार नाही. एक वेळ जाताना तो खालच्या लिफ्टला बसला तर तिथे लोक घेतील की आता मला घरी जायचं, लवकर पाऊस पडतोय, घरी पण पोहोचायचं, छत्री देतो, किती रुपयाला येणारा छत्री घेतली असती. तर तुम्ही ह्या बिल्डिंगमध्ये पण बघा, त्यानं जाताना जर खालच्या फ्लोअरला छत्रीचा टेबल लावून तो बसला विकायला, तर त्याला तिथं जास्त सेल मिळू शकतो वरच्यापेक्षा. तर इथं एवढी जागा बदलली, एवढं फक्त काही फ्लोअरचा फरक असल्यामुळं त्याचं सेल कमी जास्त होऊ शकतो. आणि त्यानं दुकान असं गावामध्ये पण दुकान काढलं, गावातल्या लोकांना मिळावं म्हणून, आणि तो कॉलेजजवळ पण आणि शाळेजवळ पण त्यानं किराणा मालाच्या दुकानात आपला माल दिलेला आहे, छत्र्या दिलेल्या आहेत. का, ह्याला म्हणतात डिस्ट्रीब्युशन. प्लेस, तुम्ही कुठल्या ठिकाणी वस्तू विकता हे खूप महत्त्वाचं असतं. जिथं गरजेचं आहे, जिथं खूपच लवकरात लवकर हे पाहिजे. छत्री ही आउटडोअर वापरायची गोष्ट आहे, बाहेरच्या जगात वापरायची गोष्ट आहे. तुम्ही इनडोअर विकून चालणार नाही. ती मॉलमध्ये आता विकलं तर सेल कमी होईल, तुम्ही रस्त्यावर बसला तर जास्त विकला जाईल. असं प्रोडक्ट आहे छत्री. त्याने ते बरोबर हे केलं आणि डिस्ट्रीब्युशन सेट केलं पहिल्यांदा, त्याच्यामुळे तो सेल चालू केला त्यानं. हे झालं प्लेस. आणि चौथा आहे प्रमोशन. तर हे जे प्रमोशन आहे ह्याच्यामध्ये मग येतं की जाहिरात करणं, तुम्ही कुठं कम्युनिकेशन काय करताय, कुठं तुम्ही 4 चौघांना त्या प्रोडक्टबद्दल सांगताय काय. मग कसं, तर ते प्रमोशन त्यानं कसं केलं सुरेशने या केसमध्ये. त्यानं ऑफिसमध्ये विषय काढला, विषयातनं बोललं की छत्री तुम्हाला जायला कसं जाता, तुम्ही गाडीवरून येता का, असं बोलण्यातनं त्याने फीडबॅक प्लस त्यानं स्वतः काय करतो हे पण सांगितलं की माझ्याकडे छत्र्या अवेलेबल आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर घेऊ शकता, हे त्यानं सांगितलं. तिथे ते प्रमोशन झालं. उद्या त्यानं काय केलं, शाळेपाशी त्यानं एक बॅनरच लावला छत्रीचा की बाबा सुरेश छत्री हाऊस, एक मोठी छत्री ठेवली.
आता त्यानं ती अट्रॅक्शन बनवण्यासाठी हा एक जाहिरातीचा भाग झाला, हा प्रमोशनचा भाग झाला. किंवा त्यानं उद्या व्हॉट्सअपला त्याचा एक व्हिडिओ बनवला, सगळ्या छत्र्या उडून दाखवल्या, किंवा कस्टमरला विचारलं की छत्रीची क्वालिटी कशी आहे. आजकाल तुम्ही बघता हॉटेल भाग्यश्री यायलाच लागते, तो प्रमोशनचा भाग आहे रील. मी एकदम तुम्हाला सोपी आणि रोजच्या दैनंदिन जीवनातली उदाहरणं घेतोय. इव्हन तुम्ही जे मार्केटिंग कॅम्पेन बघता, मोठे मोठे बॅनर बघता, कुठलंही प्रमोशन बघता, तो पण प्रमोशनचा पार्ट आहे. ब्रँड अँबॅसिडर वगैरे हा प्रमोशनच्या अंडरचा पार्ट आहे सगळा. तर हा चौथा पार्ट आहे ह्या मार्केटिंगमधला. ह्याच्या आधी ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर आपल्या सगळ्यात महत्त्वाचं, सगळेजण ह्या प्रमोशनलाच मार्केटिंग समजतात, तर तसं नाही आहे. मार्केटिंग हा बिझनेसचा आत्मा आहे. आणि त्याच्यामध्ये प्रोडक्टचं रिसर्च करण्यापासून, प्रोडक्टची प्राइसिंग ठरवल्यापर्यंत, परत प्रोडक्ट कुठे विकायचं हे ठरवण्यापर्यंत, त्याचं शेवटी त्या प्रोडक्टचं ॲडव्हर्टायझिंग करेपर्यंत, आणि ह्याच्या पुढं हे 4 पीच झाले. आणि ह्याच्यानंतर शेवटी असते की रिटेन्शन. हा 4 पीचचा पार्ट नसतो, पण मार्केटिंगचा पार्ट असतो सगळ्यात. रिटेन्शन म्हणजे काय, आता एक जणांनी म्हातारबाबांनी छत्री घेतली, त्यांनी पारावर घेऊन गेली, तिथे 4 म्हातारबाबांनी बघितली छत्री, त्यांनी सांगितली की बाबा सुरेशकडनं घेतली छत्री, 1 नंबर आहे, तुम्ही पण घ्या, 1 नंबर, टेकायला पण बाबा भारी वापरते. म्हातारबाबांनी त्यांच्या मित्रांना पण सांगितलं. आता जर सुरेशनं त्याच्या म्हातारबाबांना छत्री विकल्यानंतर त्यांचा दांडा त्यांना ओढत नसेल, आणि दुसऱ्या दिवशी समजा असं पकडून चालू की सुरेशने छत्री विकली म्हातारबाबांना, आणि दुसऱ्या दिवशी म्हातारबाबा गेले, अर्धा दांडा मला उडून झालाय, बाळा जरा उडून देतोस का. सुरेश म्हणला मला काय माहित नाही, मी तुम्हाला नवीन छत्री दिली, असं कसं काय झालं, असा म्हणला सुरेश. तर म्हातारबाबा म्हणणार तुझी छत्री पण ठेव आणि काहीच नको, आणि मी कोणाकडनं, तुम्ही माझ्या तिथं मग असं झालं असतं, त्यांनी मित्रांना जाऊन सांगितलं असतं, अजिबात घेऊ नका, पोरगं काय शहाणं नाही, अजिबात मदत करत नाही, छत्री उभी उडून देत नाही, अजिबात घेऊ नका. तर त्याचं रिटेन्शन झालं नाही. म्हणजे जे कदाचित बाबाने पैसे दिले म्हणून छत्री ठेवली असती, पण त्याने दुसऱ्या माणसाला त्याच्या मित्राला घेऊन दिली नसती. तर हे सगळं झाल्यानंतर फक्त तुम्ही जर बघितला की लवकरात लवकर कशी तर माल विकायचा आहे, सेल करायचा आहे, आपल्याला परत काही घेणं देणं नाही, असं झालं तर तुम्ही लॉंग टर्ममध्ये सर्वाइव्ह करू शकत नाही. लॉंग टर्ममध्ये तुमचं टिकणार नाही, कुठलाही बिझनेस असू दे. तर त्याच्यानंतर रिटेन्शन महत्त्वाचं असतं आणि कम्युनिकेशन महत्त्वाचं असतं. रिटेन्शनमध्ये कम्युनिकेशन हा मोठा भाग असतो, की बाबांची विचारपूस केली, बाबांना काय प्रॉब्लेम आला का छत्री वापरताना, दांडा जास्तच मोठा आहे का, त्यांना काठी टेकताना एकदम भार दिलो का छत्री मोडल्यासारखी होत्या का, ह्या फीडबॅक घेणं. किंवा काम दुसऱ्या ज्या महिला वर्ग आहे त्यांना पण विचारणं की छत्री तुमची खरंच बॅगेत बसते का, कुठल्या पिशवीत बसते, तुमच्या पर्समध्ये बसते का, तुमच्या बाळाच्या बॅगेत बसते का. परत शाळेतल्या पोरांना विचारायचं की बाबा तुम्ही फेकाफेकी केली, मस्ती करताना हे केली, छत्री मोडल्यासारखी वाटते का, एकदम हलकी वाटते का, क्वालिटी कशी वाटते, छत्री ओपन झाली की दांडे मोठे आहेत का, त्याचा एरिया मोठा आहे का. ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या गप्पा मारून तुम्ही त्यांना विचारून सुरेश त्याच्याकडनं फीडबॅक घेऊ शकतो. आणि त्याच्यानंतर पुढचा माल घेताना तो विचार करू शकतो, त्या फीडबॅकचा वापर करून पुढचा माल घेताना तो छत्रीची क्वालिटी चेक करून घेऊ शकतो, काय पाहिजे काय नको. दांडाचा आजोबांच्या केसमध्ये छत्रीचा जो मेन दांडा आहे तो महत्त्वाचा आहे, आणि पोरांच्या केसमध्ये तो जो साईडचे जे छोट्या काड्या असतात छत्रीच्या त्या मोठ्या आहेत, कारण मोठी पसरून छत्री मिळाली पाहिजे. तर हा फीडबॅक मिळाला आणि त्यानं तशाच छत्र्या घेतल्या पुढच्या वेळेला, अजून सेल झाला, अजून त्याला किंमत वाढली, तर हे होतं. आणि कम्युनिकेशन सगळ्यांशी नीट ठेवल्यामुळं परत त्या कस्टमरना अजून 4 कस्टमर आणून दिले आणि त्यांचा व्यवसाय वाढू शकतो. तर हे आपण सुरेशच्या एक्झाम्पलमधनं खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला मार्केटिंग म्हणजे काय हे समजून घ्यायचा प्रयत्न केला आहे. मार्केटिंग म्हणजे फक्त जाहिरात नाही, किंवा फक्त ॲडव्हर्टायझिंग नाही, फक्त व्हॉट्सअप स्टेटस नाही, रील्स नाही. तर मार्केटिंगमध्ये तुमचं पूर्ण सुरुवात होती. त्याच्यामुळे तुमचं जर मार्केटिंग करणाऱ्या व्यक्तीनं तुम्हाला जर ही डिटेल माहिती विचारली, तर त्याला आयडिया दिली, तर त्याला प्रमोशन करताना मदत होते. ठीक आहे. तर तुम्ही मार्केटिंगवाला हा बिझनेस पार्टनरच असतो मेन म्हणजे, पण त्याला तेवढ्या लेवलचं एक्सपिरियन्स असेल तर तो जास्त कामी येऊ शकतो. आणि अप्रोच तसा व्यावसायिकांचा पण पाहिजे की मार्केटिंग हा फक्त काही ॲडव्हर्टायझिंग नाही आहे किंवा जाहिरातबाजी नाही आहे. तर आपण एकदा शेवटी एक मी समरी सांगतो. मार्केटिंग म्हणजे काय असतं, प्रोडक्ट रिसर्च असतो. पहिल्यांदा प्रोडक्ट रिसर्च म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम काय दिसतोय आसपास, त्याच्यावर कुठलं सोल्युशन बेस्ट राहील जे तुम्ही देऊ शकता, हे रिसर्च. नंतर 4P झाले. 4P मधल्यानंतर म्हणजे प्रोडक्ट, मग त्या प्रॉब्लेमसाठी कुठलं प्रोडक्ट जास्त युजफुल ठरू शकतं हे तुम्ही ठरवलं. त्यानंतर प्राईस, आता जे प्रोडक्ट तुम्ही विकणार आहात त्याची प्राईस कॉम्पिटिशननुसार, गरजेनुसार, घेणाऱ्या व्यक्तीच्या बजेटनुसार आपण तुम्ही कसं विकू शकता हे झालं प्राईस ठरवणं. त्यानंतर प्लेस म्हणजे डिस्ट्रीब्युशन, तुम्ही कुठं विकणार आहे, कुठल्या ठिकाणी तुमचं प्रोडक्ट जास्त विकू शकतं, जास्त गरजेचं असू शकतं, लगेच जाऊ शकतं, ते म्हणजे प्लेस. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे 4Ps मधलं प्रमोशनमध्ये जे आपण ॲडव्हर्टायझिंग बघतो की
तुमचा ॲडव्हर्टायझिंगमध्ये पण मेन फोकस असतो कम्युनिकेशनचा, की आमचं प्रोडक्ट तुमच्या कसं उपयोगी येतं हे समजावून देणं कस्टमरला, हे म्हणजे प्रमोशन झालं. की दुसरं प्रोडक्ट, दुसरे त्या दुकानातली छत्री किती खराब आहे आणि माझी छत्री किती चांगलं आहे हे प्रमोशन नाही. तुमचं प्रोडक्ट किती चांगलं आहे आणि तुम्हाला कसं उपयोगी होऊ शकतं हे दाखवणं म्हणजे प्रमोशन असतं. ठीक आहे, हे झालं प्रमोशन. आणि शेवटचा भाग म्हणजे रिटेन्शन करणं, कस्टमरला फीडबॅक घेणं कंटिन्युअसली, त्याचं काय आहे नाही ते आफ्टर सेल्स नंतर पण बघणं, हे म्हणतात प्रमोशन. ह्या सगळ्याचा ह्या सगळ्याला तुम्ही मार्केटिंग म्हणता. दिस इज मार्केटिंग बेसिक्स आणि स्टेप्स ऑफ मार्केटिंग, पॅरामीटर्स ऑफ मार्केटिंग इंग्लिशमध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर हे सगळं मार्केटिंगच्या अंडर येतं. ॲडव्हर्टायझिंग हा मार्केटिंगमधला खूप छोटा भाग आहे. तुम्हाला या व्हिडिओमधनं खूप माहिती मिळाली असेल अशी आशा करतो आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन टॉपिक घेऊन बोलूया. कमेंटमध्ये तुमचे काही सजेशन असतील तर नक्की सांगा. तुम्हाला काही शेअर करायचं असेल, प्रश्न विचारायचा असेल नक्की विचारा. धन्यवाद.